हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, दहशतीच्या काळोखात भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलं, आम्ही फक्त सहन करत नाही तर आम्ही प्रत्युत्तर देखील देतो. 7 मे 2025 भारताच्या इतिहासात लिहिलं गेलेलं एक नवीन धाडसाचं पान, ते म्हणजे ऑपरेशन सिंदूर. पहलगामच्या अमानवी हल्ल्याचं उत्तर देताना भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायुदलाने एकत्र येत पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर विजे इतकं अचूक आणि शक्तिशाली आक्रमण केलं. ही कारवाई केवळ शौर्य नव्हती मित्रांनो, ही होती वीर पत्नींच्या सन्मानार्थ एक श्रद्धांजली. आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत ऑपरेशन सिंदूरशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे MCQs, जे स्पर्धा परीक्षांसाठी आणि देशभक्त प्रत्येकासाठी उपयुक्त ठरणार आहेत. तर चला सुरू करूया ऑपरेशन सिंदूर स्पेशल एक शौर्यगाथा प्रश्नांच्या स्वरूपात. ओके, पहा मित्रांनो, सुरुवातीला आपण ऑपरेशन सिंदूर म्हणजे नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ऑपरेशन सिंदूर संबंधीचे डिटेल इन्फॉर्मेशन सुरुवातीला पाहूया आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर संबंधीचे जे तुमच्या परीक्षेमध्ये येणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे प्रश्न आपण अभ्यासूया. आता पहा, ऑपरेशन सिंदूर. ओके, ऑपरेशन सिंदूर कधी झालं होतं? 7 मे 2025. 1.05 आवर्स ते 1.35 आवर्स यामध्ये ऑपरेशन झालं होतं. 1.35 आवर्सला तर आपले सैन्य भारतात, हवाई दल भारतात परत आलं होतं कामगिरी पूर्ण करून. ओके, आता पहा, एप्रिल 2025 मध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात दाखल भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. ओके, या कारवाईत पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत जम्मू काश्मीर मधील 9 दहशतवादी तळांवर हल्ले करण्यात आले. त्यामध्ये पहा, आपल्या माहिती पत्रकार आणि या हल्ल्याची माहिती एक पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आली. ओके, त्यामध्ये काय झालं तर विंग कमांडर योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी या ऑपरेशन बाबत भारत सरकारची अधिकृत माहिती दिली, ती एका प्रेस कॉन्फरन्सद्वारे. ओके, आता ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय हे आपण नेमकं जाणून घेऊया. ओके, पहा, ऑपरेशन सिंदूर हे मे 2025 तुम्हाला माहिती आहे. तर कधी झालं होतं तर दिनांक 7 मे 2025 ला झालं होतं. याचा उद्देश काय तर पहलगाम हल्ल्याचा सूड घेणे. यामध्ये सहभागी दल कोणकोणते होते? भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायुदल. ओके, याच्या मागचे वैशिष्ट्य काय तर या आधीच्या आक्रमक नावांच्या ऑपरेशन्सच्या तुलनेत सिंदूर हे नाव पीडितांच्या, विशेषतः वीर पत्नींच्या सन्मानार्थ ठेवले गेले आहे. ओके, यामध्ये कोणती कोणती टार्गेट्स होती, यामध्ये लक्ष्य कोणकोणती होती ते आपण एकदा पाहून घेऊया. पहा, यामध्ये लक्ष्य स्थळे, टार्गेट्स कोणकोणती होती तर जैश-ए मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांच्या तळावर हल्ले करण्यात आले. यामध्ये अशा पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्यात आल्या ज्या भारताविरुद्ध हल्ल्यांची आखणी करण्यासाठी वापरण्यात येत होत्या. ओके, आता हे तर झाले लक्ष्यस्थळी टार्गेट. मग हे ऑपरेशन्स करण्यासाठी भारताने काय काय वापरलं होतं, यासाठी अचूक शस्त्रास्त्रे कोणकोणती ते आपण पाहूया. तर यामध्ये भारताने मेनली राफेल हे लढाऊ विमान वापरलं होतं. जेट फायटर प्लेन कोणतं होतं तर ते होते राफेल वायुदलाचं हवाई विमान वापरलं होतं. ओके, यामध्ये ऑपरेशन्समध्ये वापरलेली अचूक शस्त्रास्त्रे कोणती? त्यामध्ये पहिलं आहे स्काल्प क्रूज मिसाईल, याला स्टॉर्म शॅडो म्हणतात. आणि स्काल्प क्रूज मिसाईल हे दीर्घ पल्ल्याच्या हवाई क्षेपणास्त्र आहे. ओके, याचा उपयोग दुश्मनाच्या महत्वाच्या मजबूत बळकटीकरण असलेल्या जागांवर अचूक हल्ला. याचा निर्माता कोण आहे तर MBDA, युरोपियन संरक्षण संस्था. प्लॅटफॉर्म आहे राफेल विमानांवरून प्रक्षेपण. ओके, त्यानंतरचं जे आहे ते आहे बॉम्ब आहे. ओके, त्यामध्ये आहे हॅमर प्रिसिजन गाइडेड बॉम्ब. ओके, पूर्ण नाव याचं काय आहे तर हायली अगाइल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज. ओके, याचा वापर काय तर मध्यम अंतरावर असलेल्या मोबाईल टार्गेट्सवर अचूक हल्ल्यासाठी. ओके, निर्माता कोण आहे? सॅफ्रॉन इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स ही कंपनी आहे, फ्रान्स स्थित कंपनी आहे. ओके, फ्रेंच कंपनी आहे आणि हिचे वैशिष्ट्य काय आहे तर GPS, इन्फ्रारेड, लेझर गायडन्स बहुउपयोगी प्रणाली आहे ही. ओके, त्यानंतरचं होतं एक ड्रोन, त्याला म्हणतात लोटरिंग म्युनिशियन्स. ओके, म्हणजेच कॅमिकाझी ड्रोन. याचं कार्य काय आहे तर हल्ला करण्यापूर्वी लक्ष्याच्या परिसरात वेळ घालवत माहिती गोळा करणे आणि नंतर अचूक हल्ला करणे. याचा फायदा काय आहे तर थेट डाटा मिळतो, लवचिकता असते आणि ऑपरेटर
ला धोका कमी असतो, म्हणजे जर ऑपरेटर तिथे गेला तर त्याला कोणी पाहिलं तर त्याचा धोका आहे, पण याला कोणी पाहिलं तर याला काय धोका आहे का नाही, म्हणून ऑपरेटरचा धोका कमी होतो. ओके, आता आपण जे काही महत्त्वाचे आजपर्यंत भारताचे पाकिस्तान विरोधी जे काही महत्त्वाचे लष्करी ऑपरेशन्स केले ते आपण पाहूया. त्यामध्ये पहा, मी तुम्हाला सांगतो, भारताने यामध्ये भारत पाक यामध्ये आजपर्यंत 4 मोठी युद्ध झाली, म्हणजे महत्त्वाची 4 मोठी युद्ध झाली. त्यामध्ये पहिलं आहे 1947. लक्षात ठेवा, ढोबळ मानाने सांगतोय. 1965चं दुसरं युद्ध आहे, 1971चं तिसरं युद्ध आहे आणि 1999चं आहे चौथं युद्ध. ही 4 महत्त्वाची आणि मोठी युद्ध झाली आणि या संबंधीचे काही महत्त्वाचे ऑपरेशन्स देखील झालेले आहेत, ते आपण आता डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ओके, आता पहा, त्यामध्ये भारताचे पाकिस्तान विरोधातील काही प्रमुख लष्करी ऑपरेशन्स, त्यामध्ये आहे ऑपरेशन रिडल 1965 मध्ये पाकिस्तानच्या जिब्राल्टर व ग्रँड स्लॅम ऑपरेशन्सला प्रत्युत्तर म्हणून हे करण्यात आलं होतं. त्यानंतर ऑपरेशन अल्बेज 1965 मध्ये रण ऑफ कच्छ सीमेवरील तणावामुळे भारतीय सैन्याची पूर्वतयारी होती. ओके, त्यानंतर ऑपरेशन कॅक्टस लिली 1971 मध्ये बांगलादेश मुक्ती संग्रामात मेघना नदी पार करून ढाकाकडे प्रगती करण्यात आली होती ऑपरेशन कॅक्टस लिलीद्वारे. ओके, त्यानंतर होतो ऑपरेशन ट्रायडंट आणि पायथन 1971चं आहे कराची बंदरावरील नौदलाचे आक्रमण. ओके, त्यानंतर होतं ऑपरेशन मेघदूत 1984 सियाचिन ग्लेशियरवर भारताचं नियंत्रण. ओके, सियाचिन ग्लेशियरवर भारताचं नियंत्रण होतं हे ऑपरेशन मेघदूत 1984. त्यानंतरचं पाहूया, त्यानंतर होतं ऑपरेशन विजय 1999चं कारगिल युद्धात भारतीय भूभागाची पुनर्प्राप्ती करण्यात आली होती. त्यानंतर ऑपरेशन सफेद सागर 1999चं कारगिलमध्ये भारतीय वायुदलाचे हवाई हल्ले झाले होते. त्यानंतर 2016चा सर्जिकल स्ट्राईक हा आपल्या सर्वांना माहिती आहे, उरी हल्ल्यानंतर नियंत्रण रेषा पार करून दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले करण्यात आले होते. त्यानंतरचं होतं ऑपरेशन बंदर 2019चं पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ला करण्यात आला होता. ही अति महत्त्वाची ऑपरेशन्स मी तुम्हाला सांगितलेत. इथून पुढे परीक्षेमध्ये हे प्रश्न येणारच आहेत. इथून पुढच्या प्रत्येक परीक्षेमध्ये यावर एक तरी प्रश्न असणार आहे मित्रांनो. व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे, जास्तीत जास्त रिवाइज करायचा आहे. आता महत्त्वाचे प्रश्न. ओके, आता आपण पाहणार आहे ऑपरेशन सिंदूर संबंधीचे महत्त्वाचे प्रश्न आणि हे प्रश्न झाल्यावर त्याची टेस्ट असणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे प्रश्न झाल्यावर यावर काही महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, चला सुरुवात करूया प्रश्न एमसीक्यू टाइप क्वेश्चनला. सुरुवात करूया एमसीक्यू टाइप क्वेश्चनला आणि पहिला प्रश्न आहे ऑपरेशन सिंदूर मे 2025 राबवण्याचं मुख्य कारण काय होतं. आता ही सर्व मी माहिती दिली, यामध्येच याचं कारण लपलेलं आहे, तर ते होतं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूड. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूड घेणे. ओके, एप्रिल 2025 मधील पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताने किती दहशतवादी तळांवर हल्ला केला, तर ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताने 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 9. या कारवाईत पाकिस्तान व पाक अधिकृत काश्मीर POK मधील 9 दहशतवादी तळांवर हल्ले करण्यात आले होते. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. ऑपरेशन सिंदूर या नावामागील अर्थ काय आहे. ऑपरेशन सिंदूर या नावामागील अर्थ आहे वीर पत्नींच्या सन्मानार्थ. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वीर पत्नींच्या सन्मानार्थ. सिंदूर हे नाव पीडित वीर पत्नींच्या सन्मानार्थ ठेवलं गेलं आहे. त्यानंतर पाहूया. ऑपरेशन सिंदूर दरम्यान खालीलपैकी कोणती क्षेपणास्त्रे वापरण्यात आली. आपण पाहिलं ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्काल्प क्रूज मिसाईल वापरण्यात आलं. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्काल्प क्रूज मिसाईल. ओके, दीर्घ पल्ल्याच्या स्काल्प क्षेपणास्त्रांचा वापर राफेलवरून करण्यात आला होता. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. ऑपरेशन सिंदूर मध्ये वापरण्यात जाणारे हॅमर बॉम्ब कोणत्या देशात बनवले गेले होते. मित्रांनो, सर्व माहिती घेतली जाणार आहे, सर्व माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फ्रान्स. फ्रेंच बेस्ड कंपनी आहे सॅफ्रॉन इलेक्ट्रॉनिक्स. सांगितलेलं आहे तरी पण इथे रिवाइज आहे डिफेन्स. ओके, ह्या कंपनीनं हे हॅमर बॉम्ब बनवलेला आहे आणि हॅमरचा फुल फॉर्म काय आहे, तर तो आहे हायली अजाईल
मॉड्यूलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज हा त्याचा फुल फॉर्म आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. खालीलपैकी कोणत्या दहशतवादी संघटनांवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्ला करण्यात आला नाही हे सांगायचंय. तर पहा, हिजबुल मुजाहिद्दीन करण्यात आला, जैश ए मोहम्मद करण्यात आला, लष्कर ए तैयबा करण्यात आला, अल कायदावर करण्यात आला का? तर नाही. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अल कायदावर हल्ला करण्यात आला नाही. ऑपरेशन सिंदूर मध्ये मुख्यत्वे हिजबुल मुजाहिद्दीन, जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबा या संघटनांच्या तळावर हल्ला झाला होता. अल कायदा यामध्ये नव्हती. त्यानंतर पुढे पाहूया. ऑपरेशन सिंदूर दरम्यान राफेल विमानांवरून कोणते क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यात आलं? आपण पाहिलं स्काल्प. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 स्काल्प. स्टॉर्म शॅडो हे युरोपियन MBDA संस्थेने बनवलेले दीर्घ पल्ल्याचं हवाई क्षेपणास्त्र आहे. राफेल विमानावरून प्रक्षेपण करता येतं आणि मजबूत संरक्षित लक्ष्यांवर अचूक हल्ल्यासाठी वापरलं जातं. ओके, त्यानंतर ऑप्शन मध्ये आहे निर्भय. हे भारताचे सबसॉनिक क्रूज. ओके, सबसॉनिक क्रूज मिसाईल आहे ही. सबसॉनिक क्रूज मिसाईल आहे निर्भय. ओके, त्यानंतर अस्त्र एअर टू एअर म्हणजेच हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. आणि आकाश जमिनीतून हवेत. ओके, आकाश जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे, हे लक्ष ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. ऑपरेशन सिंदूर मध्ये वापरले जाणारे लोटरिंग म्युनिशियन्स म्हणजे काय? तर ते आहेत ड्रोन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आत्मघातकी ड्रोन. ओके, लोटरिंग म्युनिशियन्स हे कॅमिकाझी. ओके, कॅमिकाझी ड्रोन म्हणून ओळखले जातात. हे लक्ष्याच्या परिसरात भिरभिरत राहून नंतर अचूक हल्ला करतात. फायदे काय? तर थेट माहिती मिळते, कमी धोका आणि लवचिकता. ओके, त्यानंतर आणखीन काही महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत आपण. ओके, आता हॅमर बॉम्बचे पूर्ण नाव काय? मी सांगितलं मागे, बट हा प्रश्नामध्ये आपण घेतलेला आहे. ओके, तर तो आहे हायली अजाईल मॉड्यूलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हायली अजाईल मॉड्यूलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज. ओके, त्यानंतर हॅमर बॉम्ब ही फ्रेंच कंपनी आहे सॅफ्रॉन. या सॅफ्रॉन कंपनीने तयार केला आहे. मध्यम अंतरावर असलेल्या लक्ष्यांवर अचूक हल्ल्यासाठी वापरलं जातं. GPS इन्फ्रारेड लेझर गायडन्स असलेली ही प्रणाली आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. मित्रांनो, चला थोडक्यात एक सूचना देतो. तुम्ही जर आणखीन 1000 प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला नसेल तर तो तुम्ही लगेच घेऊन टाका. यामध्ये आपण 1000 वन लाइनर प्रश्न घेतलेले आहेत, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पूर्ण GK आपण कव्हर केलेले आहेत. 177 पेजेस आहेत. एक्झाम ओरिएंटेड तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. फी एकदम माफक ठेवलेली आहे. फक्त 49 रुपये फी आहे. या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून याच नंबरवर तुम्हाला फी जमा करायची आहे. तुम्हाला लगेच तो महाप्रश्न संच दिला जाईल. ओके, आता पहा ऑपरेशन सिंदूर विषयी अधिकृत माहिती कोणत्या महिला अधिकाऱ्यांनी दिली? आपण पाहिलं विंग कमांडर योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विंग कमांडर योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिले. ओके, या दोन महिला अधिकाऱ्यांनी सरकारच्या वतीने ऑपरेशनची माहिती दिली. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. खालीलपैकी कोणते ऑपरेशन कारगिल युद्धाशी संबंधित आहे? कारगिल युद्धाशी संबंधित ऑपरेशन आहे ऑपरेशन विजय. आपण पाहिलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ऑपरेशन विजय. या संबंधित डिटेल माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. हे ऑपरेशन विजय कधी झालं होतं? 1999च्या कारगिल युद्धात भारताने नियंत्रण पुनर्प्राप्तीसाठी राबवलं होतं. ओके, ऑपरेशन बंदर 2019 बालाकोट एअर स्ट्राईक, ऑपरेशन मेघदूत 2025 पहलगाम, ऑपरेशन सिंदूर 2025चं पहलगाम हल्ल्याचं उत्तर होतं. आणि ऑपरेशन मेघदूत काय होतं तर सियाचीनसाठी होतं. जरा कन्फ्युजन होतं, लक्षात ठेवा व्यवस्थित, सियाचीनसाठी, हे लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न,
ऑपरेशन सिंदूरमध्ये सामील असलेले स्काल्प क्षेपणास्त्र कोणत्या देशाने बनवले आहे? युरोपियन एमबीडीए. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 युरोपियन एमबीडीए. स्काल्प स्टॉर्म शॅडो. ओके, स्टॉर्म शॅडो बोलतात याला, बरोबर. स्टॉर्म शॅडो हे एमबीडीए या युरोपियन संरक्षण संस्थेने विकसित केले आहे. राफेलसाठी अनुकूल आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. खालीलपैकी कोणते ऑपरेशन नौदलाशी संबंधित आहे? आता नौदलाशी संबंधित ऑपरेशन सांगायचे मी सुरुवातीला सांगितलं, ते आहे ऑपरेशन ट्रायडंट. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑपरेशन ट्रायडंट. कधी झालं होतं? 1971 मध्ये भारतीय नौदलाने कराची बंदरावर आक्रमण केलं होतं. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, ऑपरेशन रिडल 1965 कोणत्या पाकिस्तानी ऑपरेशन्सला प्रत्युत्तर म्हणून राबवले होते? तर पहा, ऑपरेशन ग्रँड स्लॅम आणि जिब्राल्टरला. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑपरेशन ग्रँड स्लॅम आणि जिब्राल्टर. 1965 मध्ये पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी जिब्राल्टर आणि नंतर ग्रँड स्लॅम हल्ला केला होता आणि भारताने ऑपरेशन रिडलद्वारे सैनिकी कारवाई सुरू केली आणि यामध्ये भारताने पंजाब आणि काश्मीरमधील भागांवर नियंत्रण मिळवलं होतं. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, ऑपरेशन अल्बेज 1965 चे मुख्य उद्दिष्ट काय होते? ऑपरेशन अल्बेजचं मुख्य उद्दिष्ट होतं रण ऑफ कच्छ सीमारेषेवरील तणावामुळे युद्धपूर्व सज्जता. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रण ऑफ कच्छ सीमारेषेवरील तणावामुळे युद्धपूर्व सज्जता. ओके, ऑपरेशन अल्बेज हे रण ऑफ कच्छ मध्ये पाकशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सैन्य सज्जतेसाठी होते. हे कोणत्याही थेट युद्धापूर्वी भारताची रक्षा तयारी होती आणि प्रत्यक्ष युद्ध झाल्यावर ऑपरेशन रिडल सुरू झालं होतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. ऑपरेशन कॅक्टस लिली 1971 कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन कॅक्टस लिली बांगलादेश मुक्ती आणि मेघना नदी पार करण्याशी संबंधित आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बांगलादेश मुक्ती आणि मेघना नदी पार करणे. ऑपरेशन कॅक्टस लिली हे पूर्व पाकिस्तान म्हणजेच बांगलादेश भारताच्या लष्कराच्या कारवायांसाठी होतं. ओके, भारतीय सैन्याने मेघना नदी ओलांडून ढाकावर कूच केली आणि यामुळे पाकिस्तानचा पराभव झाला आणि बांगलादेश स्वतंत्र झाला, हे लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, ऑपरेशन ट्रायडंट व पायथन 1971 मध्ये कोणत्या पाकिस्तानी शहरावर हल्ला झाला होता? कराची. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कराची. भारतीय नौदलाने 4 डिसेंबर 1971 रोजी ऑपरेशन ट्रायडंट अंतर्गत कराची बंदरावर अचानक हल्ला केला. यानंतर ऑपरेशन पायथननेही हल्ल्याची पुनरावृत्ती केली आणि हा भारतीय नौदलाचा सर्वात यशस्वी सागरी हल्ला मानला जातो. त्यानंतर पाहूया. पहा, ऑपरेशन मेघदूत 1984 कोणत्या भूभागावर भारताने नियंत्रण मिळवण्यासाठी केले? सियाचीन ग्लेशियरवर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सियाचीन ग्लेशियर. ऑपरेशन मेघदूत अंतर्गत भारताने सियाचीन ग्लेशियरवरील महत्त्वाच्या उंच जागांवर आधी ताबा घेतला. पाकिस्तान ही तिथे जाण्याच्या तयारीत होता. आजही भारताची तिथे लष्करी तैनाती आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न. ऑपरेशन विजय 1999 कशाशी संबंधित आहे? कारगिल युद्धातील विजय. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कारगिल युद्धातील विजय. ऑपरेशन विजय हे कारगिल युद्धात भारतीय भूप्रदेश परत मिळवण्यासाठी राबवले गेले. पाकिस्तानी घुसखोरीचा चिरडून विजय मिळवण्यात आला आणि हा ऑपरेशन भारताच्या सैनिकी इतिहासातील गौरवशाली पर्व ठरला, हे लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न. ऑपरेशन सफेद सागर कोणत्या दलाशी संबंधित आहे? ऑपरेशन सफेद सागर भारतीय वायुदलाशी संबंधित आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 भारतीय वायुदल. कारगिल युद्धात भारतीय वायुदलाने ऑपरेशन सफेद सागर अंतर्गत उंच पर्वतीय भागांमध्ये हवाई हल्ले केले. हे वायुदलाचे स्वतंत्र योगदान होते जे लष्कराच्या कारवायांना पूरक ठरले. त्यानंतर पुढे पाहूया. 2016 मधील सर्जिकल स्ट्राइक्स कोणत्या घटनेनंतर करण्यात आल्या? 2016 मधील सर्जिकल स्ट्राइक्स उरी लष्करी छावणीवरील हल्ल्यानंतर करण्यात आला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 उरी लष्करी छावणीवरील हल्ला. 18 सप्टेंबर 2016 रोजी उरीत भारतीय लष्करी कॅम्पवर
जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला? कोणी? जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर भारताने नियंत्रण रेषा पार करून सर्जिकल स्ट्राईक केले. हे अत्यंत अचूक आणि यशस्वी हल्ले झाले होते. हे लक्षात ठेवण्याचं गरजेचं आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. ऑपरेशन बंदर 2019 मध्ये कोणत्या शहराजवळ हवाई हल्ला झाला? ऑपरेशन बंदर 2019 मध्ये बालाकोट शहराजवळ हवाई हल्ला झाला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बालाकोट. 14 फेब्रुवारी. ओके, 14 फेब्रुवारी 2019 रोजी कोणता हल्ला झाला होता? पुलवामा हल्ला झाला होता. ओके, तर 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा हल्ल्यात CRPF जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीय वायुदलाने 26 फेब्रुवारीला ऑपरेशन बंदर अंतर्गत बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळांवरील हवाई बॉम्ब हल्ले केले. हे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत देखील राहिलं होतं. यावर मूवी देखील आलेले आहेत, हे आपणा सर्वांना माहिती आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. ऑपरेशन सिंदूर दरम्यान खालीलपैकी कोणती क्षेपणास्त्रे वापरण्यात आली? 4 पर्याय आहेत तुमच्याजवळ. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. अतिशय डिटेल विस्तृत माहिती घेतलेली आहे. चला, ऑपरेशन सिंदूर दरम्यान खालीलपैकी कोणती क्षेपणास्त्रे वापरण्यात आली हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पहा. ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरले जाणारे हॅमर बॉम्ब कोणत्या देशात बनवले गेले आहेत? डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे, फुल ॲनालिसिस केलेला आहे. ऑपरेशन आन्सर कमेंट करायचे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरले जाणारे हॅमर बॉम्ब कोणत्या देशात बनवले गेले आहेत? आन्सर कमेंट करून सांगायचं आहे. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या दहशतवादी संघटनांवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्ला करण्यात आला नाही? हे लक्षात ठेवा. 4 ऑप्शन आहेत. 4 ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न व्यवस्थित पुन्हा एकदा पहा. खालीलपैकी कोणत्या दहशतवादी संघटनांवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्ला करण्यात आला नाही? त्या संघटनेचं नाव सांगायचं आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी महत्त्वाचा असणारा टॉपिक ऑपरेशन सिंदूर, या ऑपरेशन सिंदूरवर महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. आणि ह्या ऑपरेशन सिंदूर संबंधी आपण सर्व माहिती डिटेल आणि अचूक माहिती घेतलेली आहे, विस्तृत माहिती घेतलेली आहे, सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. आणि यासोबतच आपण आजपर्यंत आपल्या भारताने जे कोणते ऑपरेशन झाले, जे कोणते युद्ध केलेले आहेत, त्या सर्व संबंधीची आपण अचूक आणि विस्तृत माहिती घेतलेली आहे, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.